शासनाने त्वरित एमपीएससी परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच महाराष्ट्र राज्याने राज्यभर थांबवलेली सरकार नोकर भरती पुन्हा नवीन प्रक्रिया करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया घेण्यात यावी, विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडण्याऐवजी घडवण्याचा प्रयत्न करावा, या आशयाचे निवेदन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाला वेठीस धरून राज्य सरकारचा कारभार ठप्प करण्यात आला आहे। नोकर भरती बंद पाडण्यात आली आहे, तर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। यामुळे लाखोंच्या संख्येने बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एमपीएससी परीक्षा घ्याव्यात व थांबलेली नोकर भरती त्वरित रद्द करावी। एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 1 लाखांचे नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी। लपून ठेवलेला गायकवाड आयोगाचा अहवाल जनतेसमोर उघड करावा। गायकवाड आयोगाची पक्षपाती नियुक्तीची तसेच खाजगी पक्षपाती संस्थांकडून करण्यात आलेले सर्वेक्षण यासोबत तसेच तिन्ही बाबींची चौकशी करण्यासाठी नवा निपक्षपाती तज्ज्ञांचा राज्य मागास आयोग नेमावा, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र माळी समाज महासंघ धुळे यांच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी दिगंबर माळी, आरबी माळी, बापू खलाने, पीबी महाजन, गोविंदा साखळा, राजूभाऊ तावडे, रवींद्र पाटकरी, मनोज महाजन, तुषार बोडरे, ज्ञानेश्वर माळी, दौलत माळी, संजय वामन माळी आदी मान्यवर उपस्थित होते। धुळे जिल्हा महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हा अध्यक्ष आम्ही महाराष्ट्र माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी जनगणनेविषयी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। जनगणना ओबीसीची जी जनगणना आहे ती 2021च्या याच्यात झालीच पाहिजे, नाही झाली तर आम्ही संपूर्ण ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर झाला पाहिजे आणि ओबीसी जनगणना ही झाली पाहिजे, बस एवढंच। NDTV साठी अभिजित मोहिते, धुळे।